एवढंच सांगू शकते की फक्त माझी सुरक्षा नाही, सैनिक म्हणून, पोलीस डिपार्टमेंटचे म्हणून, सीएसएफचे म्हणा, जवान म्हणा, जिथे कुठेही असतील, जेवढेही माझे जवळ राहतात त्यांना मी राखी बांधून दरवर्षी साजरा करत असतो राखी आपली. पण हा फक्त त्यांनाच नाही, पण जेवढेही बॉर्डरवर लढणारे असतात, महाराष्ट्र पोलीस असो, जिथे कुठेही जे देशाची सेवा करतात, देशाच्या लोकांसाठी ते सुरक्षा देतात, त्या सगळे भावांना मी इथूनच माझी प्रेमाची राखी म्हणून सगळ्यांना यांच्या वतीने त्यांनाही सुद्धा प्रेम म्हणून मी राखी बांधण्याचं काम करते. आणि मला असं वाटते की वेगळी वेगळी ठिकाणी सैनिक असो, पोलीस डिपार्टमेंट मध्ये असो, कोणाची सुरक्षा करत असो, देशची जे सेवा करतात ते आपली आपली ड्युटी निभवतात. आणि राखी आपले परिवारासोबत, कुटुंबासोबत ना करताना या देशाची जेवढेही बहीण आहे, जेवढेही महिला आहे, मुली आहे, त्यांची रक्षणा करिता ते वेगळी वेगळी ठिकाणी असतात. म्हणून त्यांना असं वाटू नये की आमची राखी अशीच गेली. म्हणून हा प्रेम देशाचे सैनिकसाठी हा छोटासा संदेश आहे की तुम्ही एवढा करता आणि आमच्या मनात, आमची बहिणींच्या मनात तुमचं खूप मोठा आधार आणि प्रेम आहे. शिवसैनिकांचे आमदार रवी राणांनी मागणी केली की आमदारांचे पगार कमी करा, परंतु लाडकी बहीण 1500 वरून 3000 रुपये. रवीजींची जी मागणी आहे, आमचे देवा भाऊ, एकच नाव आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ते आमचे देवेंद्र फडणवीसजी. देवा भाऊ ज्या पद्धतीने मुलींचे भविष्याकरिता त्यांचं उज्ज्वल भविष्य झालं पाहिजे आणि ते सगळी बहिणींकरता रवीजींनी जे मागणी केली 1500 वरनं 3000 रुपये करा, ते खूप चांगली गोष्ट आहे. आणि आमची सरकार नेहमी मुलींचे, महिलांचे आणि युवतींचे मागे असते आणि येणाऱ्या काळामध्ये ती मागणी सुद्धा पूर्ण होईल.